आज सुरुवात पहिले नाश्त्यापासूनच करते. कारण शैलेशला गवार तोडायला दिली आहे आणि तोवर मला वेळ होता. मग मी विचार केला की काय करणार आणि आजचा नाश्ता पण असा आहे ना, की योहानचा आमचा सेमच आहे. म्हणजे की जे मी त्याला बनवते ना, ते आज आम्ही पण खाणार आहोत. कारण मी इथे बनवते नाचणी मिल्कशेक आणि त्यासाठी विचार केला की कधी-कधी आम्हाला पण खायला हवी की नको. म्हणजे योहान तर नेहमी खातोच. म्हणजे 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड मी त्याला देतच असते नाचणी. आणि हे मिल्कशेक ना बनवायला काही हार्ड नाही आहे. फक्त तुम्हाला नाचणीना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स टाकू शकतात. आता मी हे रात्रीच भिजवले होते आणि मग ते ॲड केलेले आहेत. मग इथे बनाना घेतलेले आहे. ह्याऐवजी तुम्ही ॲपल पण घेऊ शकतात, मखाना ॲड करू शकतात. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्रुट्स ॲड करून मिल्कशेक बनवू शकतात. त्यानंतर मस्त इथे ग्लासमध्ये ॲड केलं. आता इथे आमच्या दोघांसाठी काचेचा ग्लास घेतलेला आहे, कारण योहानला हे देऊ शकत नाही. हे तुम्हालाही माहिती आहे की त्याच्या हातात गेल्यावर तुटून जाईल. त्यासाठी फुटण्यापेक्षा आम्हीच दोघांनी घेतलं ह्यामध्ये आणि त्याला स्टीलच्या ग्लासामध्ये दिलं. इतकं टेस्टी आणि हेवी झालं होतं ना, की बाकी नंतर म्हणजे काय खायची इच्छा पण झाली नाही. इतकं छान वाटत होतं. आणि हे करता मला आठवलं की टिफिन पण बनवायचं. पटकन ग्लास साईडला ठेवला आणि टिफिन बनवायला घेतलं. कारण मिल्कशेक तर मी टिफिन बनवता पण पिऊ शकते. पण हा टिफिन जर राहिला ना, तर शैलेश मग उपाशीच जाईल. त्याकरता मी ते पण आवरायला घेतलं आणि त्यामधोमध मी मग मिल्कशेक पण प्यायला घेतलं. कारण इतका वेळ नव्हता की बसून शांतपणे मिल्कशेक पीत बसेल. कारण वेळ इतका झाला होता ना, की टिफिन बनवणं खूप गरजेचं होतं आणि मग त्या दरम्यानच मी हे केलं. नाहीतर कधी-कधी वेळ असला ना, की निवांत मस्त पीत असते. इतका टाईमपास पण का झाला ना, हे पण तुम्हाला मी सांगते. कारण मी शैलेशला ना गवार तोडायला दिली होती आणि खूप बारीक तोडत बसला. त्यामध्ये अर्धा तास गेला त्याकरिताच. आणि इथे मस्त माझी भाजी पण शिजली होती गवारीची आणि एका साईडला मी चपात्या पण करायला घेतल्या होत्या. म्हणजे पूर्ण काम झालंच होतं. फक्त लास्टची 1-2 चपाती बाकी होती आणि तेही मी करून घेतली. मग त्याचा टिफिन वगैरे भरून ना त्याच्या बॅगेमध्ये ठेवला पटकन. आणि आज सकाळी लवकरच नाश्ता झाला होता, म्हणून मग किचन आवरायला पण जास्त वेळ लागला नाही आणि मग शैलेशला बाय बाय केलं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.